नमस्कार मित्रांनो. तर खूप दिवसांपासून तुम्ही Instagramवरती आणि YouTubeवरती अधिक मासाचे खूप सारे व्हिडिओज पाहिले असतील. पण हा अधिक मास म्हणजे नेमकं काय आणि सगळेच जण हा सण का साजरा करतायत, हे कोणाला माहिती आहे का? का अधिक मासाचे एवढे महत्त्व आहे किंवा जावई वाण ही परंपरा फक्त भेटवस्तू देण्यापुरती मर्यादित आहे का? किंवा मग आजच्या आधुनिक युगातही या परंपरा इतक्या वर्षांपासून का टिकून आहेत? तर या सगळ्यांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आजचा हा व्हिडिओ खास अधिक मास म्हणजे काय किंवा त्याचे महत्त्व नेमके काय हे सांगणारा आहे. आपण सर्वजण वर्षात 12 महिने पाहतो. पण दर काही वर्षांनी आपल्या पंचांगात एक अतिरिक्त महिना येतो. तो म्हणजे अधिक मास. खरं तर हा महिना केवळ धार्मिक नाही तर त्यामागे विज्ञानही आहे. चंद्राच्या गतीनुसार मोजले जाणारे वर्ष आणि सूर्याच्या गतीनुसार मोजले जाणारे वर्ष यांच्यामध्ये दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी साधारण 32 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. हा अतिरिक्त महिना म्हणजेच अधिक मास. पण आपल्या पूर्वजांचे वैशिष्ट्य हेच होते की त्यांनी विज्ञानाला अध्यात्माची जोड दिली. यामुळेच या महिन्याला एक अद्भुत कथा लाभली. पुराणानुसार हा महिना पूर्वी मलमास म्हणून ओळखला जायचा. कोणतंही शुभकार्य या महिन्यात केले जात नव्हते. लोक त्याला कमी लेखत होते. सर्वांकडून दुर्लक्षित झालेला हा महिना दुःखी होऊन भगवान विष्णूंकडे गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला आपल्या जवळ घेतले आणि म्हणाले, ज्याला जगाने नाकारले आहे त्याला मी माझे नाव देतो. त्या दिवसापासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. भक्ती, दान, जप, तप आणि सत्कर्मासाठी सर्वात पवित्र महिना म्हणून त्याला मान मिळाला. मित्रांनो, या कथेमध्ये खूप मोठा जीवन संदेश दडलेला आहे. कधीकधी ज्या गोष्टी किंवा व्यक्तींना जग कमी लेखते त्यांच्यामध्ये सर्वात मोठे सामर्थ्य लपलेले असते. अधिक मास म्हणजे फक्त पूजापाठ नाही, हा स्वतःकडे पाहण्याचा महिना आहे. आपल्या चुका ओळखण्याचा महिना आहे. मन शांत करण्याचा महिना आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपल्या नात्यांना वेळ देण्याचा महिना आहे. कदाचित म्हणूनच महाराष्ट्रात या महिन्यात जावईवानाची सुंदर परंपरा निर्माण झाली. आमच्या घरी झालेल्या जावईवान सोहळ्यात आम्ही एक गोष्ट खूप जवळून अनुभवली. वर्षभर प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त असतो. कोणी नोकरीत, कोणी व्यवसायात, तर कोणी शिक्षणात. पण या एका परंपरेने संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र आणले. सगळे एकत्र बसलो, जुन्या आठवणी निघाल्या, आशीर्वाद मिळाले आणि नात्यांमध्ये पुन्हा एकदा ऊब निर्माण झाले. जावईवान म्हणजे केवळ कपडे, भेटवस्तू किंवा दक्षिणा देणे नाही. त्यामागे एक अतिशय सुंदर भावना आहे. लग्नानंतर मुलगी दुसऱ्यांच्या घरात जाते, पण तिचे माहेरशी असलेले नाते कधीच संपत नाही. जावयाचा सन्मान म्हणजे मुलीच्या सुखाचा सन्मान. मुलगी आनंदी आहे, समाधानी आहे आणि तिचे नवीन आयुष्य सुखी आहे याचा आनंद व्यक्त करण्याचा हा संस्कार आहे. पूर्वी वाहतुकीची साधने नव्हती, फोन नव्हते. लोक वर्षातून फार कमी वेळा भेटायचे. अशा वेळी जावईवानासारख्या परंपरा नाती जिवंत ठेवण्याचे काम करत होत्या आणि आजही त्या तितक्याच महत्त्वाच्या आहेत. आजच्या डिजिटल जगात आपण हजारो लोकांशी जोडलेले आहोत, पण अनेकदा आपल्या स्वतःच्या माणसांपासून दूर जात आहोत. अधिक मास आणि जावईवान आपल्याला आठवण करून देतात की जीवनातील सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, तर आपली माणसं आहेत, आपले संस्कार आहेत, आपली नाती आहेत. म्हणूनच या पुरुषोत्तम मासात एक संकल्पना करूया. भगवंताशी नाते अधिक दृढ करूया. आई-वडिलांना वेळ देऊया, नातेवाईकांना भेटूया, गरजूंना मदत करूया आणि आपल्या संस्कृतीचा हा सुंदर वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवूया. आमच्या कुटुंबातील जावईवान सोहळ्याचे हे सुंदर क्षण तुमच्यासोबत शेअर करताना मला खूप आनंद होत आहे. तुमच्या घरीही अशी काही परंपरा साजरी होत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.